माझे नाव सुजित राणे, मी मनसेचा उपविभाग अध्यक्ष आहे नायगाव शहरामध्ये। मुद्दा माझा असा आहे, जे नायगाव शहरामध्ये अनधिकृत चाळ बांधकाम केलं जात आहे तर त्याच्यावरती मी कारवाई करण्यासाठी सांगत आहे। कारण त्याच्यामध्ये गरीब लोकांची फसवणूक होत आहे। एकाच रूम 5-5 लोकांना विकला जातोय, एकाला रूम भेटतोय आणि ज्याला रूम भेटत ते पण काही दिवसांनी तुटलं जात आहे। याचा अर्थ सगळ्याच लोकांची फसवणूक होते। त्यासाठी मी अनधिकृत जे चाळ मध्ये त्यांच्यावरती कारवाई हवी MRTP अंतर्गत, आणि जे चाळ ह्या लोकांनी बांधलेलं आहे, कन्स्ट्रक्शन अनधिकृत केलेलं आहे त्याच्यावरती तोडक कारवाई हवी। तसेच ह्यांना जो सपोर्ट करत आहे आपला महानगरपालिकेचा अधिकारी इंजिनियर जो विजय नडगे, त्याला सस्पेंड करावं यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। हा आमरण उपोषण आहे, आता 3रा दिवस आहे। काल आमचे अविनाश जाधव साहेब आले होते, परवा आले होते पहिल्या दिवशी। त्याच्यानंतर त्यांनी मग आपले हेडगे साहेब आहेत त्यांची भेट घेतली, त्यांना फोनवरती सांगितलं। त्याच्यानंतर मग एरवडे साहेबांनी सगळ्यांना सांगितलं, त्यांचे खालचे अधिकारी की तुम्ही कारवाई चालू करा। पण कालचा दिवस गेला, कारवाई झाली नाही। हा नडगे माणूस आहे, तो प्रत्येक बिल्डरला फोन करून सांगतो की बा तुमचे मी रूम जास्तीत जास्त तोडण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यासाठी तुम्ही सगळ्या रूम मध्ये जे खाली रूम आहे त्याच्यामध्ये माणसं भरा, जेणेकरून त्याच्यामध्ये माणसं राहतात, म्हणून मी कारवाई करू शकत नाही हे दाखवू शकतो। दुसरी गोष्ट की आज मी कारवाई यासाठी अडवतोय की मी सांगतोय की माझ्या ज्या गाड्या आहेत तोडण्याच्या अतिक्रमणच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या खराब झालेल्या आहेत, काही पंक्चर आहेत, त्याच्यामुळे मी आज काही करू शकत नाही हे वरिष्ठांना सांगेन म्हणून। आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ तुम्ही कोर्टात जा आणि ह्याच्यावरती जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती स्टे घ्या आणि त्याचा फाईल नंबर पाठवा, जेणेकरून मी तुमच्यावरती कारवाई कायमस्वरूपी म्हणजे थांबवू शकतो। यासाठी तुम्ही करा। हे महानगरपालिकेचा अधिकारी जो विजय नडगे हाच ह्या लोकांना सांगतोय, बिल्डर लॉबीला सांगतोय, म्हणजे याचा अर्थ ह्याचे किती हात भ्रष्टाचाराखाली गेलेले आहेत हे आपण सगळे समजू शकतो। म्हणून माझी एकमेव मागणी आहे, ह्या विजय नडगेला सस्पेंड करा आणि जेवढे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत महानगरपालिकेचे अधिकारी तर आहेतच, जे आपला अरुण सिंग होता त्याला सुद्धा सस्पेंड केलेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बिल्डर लॉबी आहे त्यांच्यावरती सगळ्यांवरती MRTP अंतर्गत कारवाई करा आणि जेवढं अनधिकृत बांधकाम आहे ते सर्व तोडून टाका। आपण आयुक्त साहेबांना भेटलेत का? आयुक्त साहेबांना मी 15 दिवस अगोदर भेटलो होतो। त्यांना मी सांगितलं की बाबा असा विषय आहे, त्यांना सगळं मी फाईल दाखवली, त्यांनी तात्पुरती वाचली आणि फक्त सांगितलं की तुला उपोषणाला परवानगी देत नाही, तू उपोषणाला परवानगी मी द्यायला सांगतो, एवढं फक्त मला सांगितलं। अच्छा, किती दिवस झाले तुम्हाला बसून? मला आता 3रा दिवस आहे। याच्या अगोदर मी 2 महिने अगोदर बसलो होतो, तेव्हा 3 दिवस मी बसलो होतो। वरून आयुक्त साहेबांनी आमच्या अविनाश जाधव साहेबांना सांगितलं की बाबा कारवाई करतो, फक्त त्याला उठायला सांगा। त्याच्या हिशोबाने मी उठलो किंवा कारवाई करतील आश्वासन दिलं होतं मला, लेखी स्वरूपात कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं, पण मी आमच्या जिल्हाध्यक्षांचा मान ठेवून उठलो होतो, पण कारवाई काहीच झाली नाही। त्याच्यानंतर पुन्हा 2 महिने मी यांचा पाठपुरावा करतो की कारवाई कधी करणार, करत नका नाहीये, पण काही उत्तर दिलं नाही। शेवटी मी सांगितलं मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आणि आता संपूर्ण कारवाई होत नाही सगळ्यांवरती, तोपर्यंत मी इथून काय उठणार नाही। जर या लोकांना विजय नडगे किंवा हे जे बिल्डर लॉबी आहे त्या लोकांना वाटत असेल मी खोटे आरोप करतोय तर त्यांनी माझ्यावरती मानहानीचा दावा ठोकावा, हे मी छाती ठोकून सांगतो। अजूनपर्यंत कोणी आलंय का तुम्हाला? कोणताही अधिकारी आलेला नाही, फक्त सहाय्यक आयुक्त मॅडम जे कोरे मॅडम आहेत त्यांनी फक्त मला फोन केला होता भेटण्यासाठी। मला सांगितलं, मी बोललो मी भेटू शकत नाही, तुम्हाला भेटायचं तुम्ही इकडे या। तर त्यांनी रिक्वेस्ट केली का तू प्लीज भेट म्हणून, पण मी बोललो मी नाही भेटू शकत, तुम्हाला भेटायचं तुम्ही इकडे या, मी तुमच्या जागी भेटायला येऊ शकत नाही कारण मी उपोषणाला बसलेलो आहे। डॉक्टर्स येतात का तब्येत? डॉक्टर्स चेकिंग साठी येत असतात सकाळ संध्याकाळ, काल रात्री फक्त आले नव्हते। काल रात्री नाही आले? रात्री नव्हते आले, बाकी सकाळ 2 टाइम येतात, काल रात्री फक्त आले नव्हते, आज सकाळी येऊन गेले। आणि पोलीस बंदोबस्त आपल्याला भेटतो? पोलीस बंदोबस्त पण इथे काहीच नाही। पहिल्या दिवशी फक्त 2 कॉन्स्टेबल होते, त्याच्यानंतर रात्री पोलीस सगळेच गायब झाले होते, त्याच्यानंतर काल कोणच नव्हते। आज सकाळपासून 1 कॉन्स्टेबल इकडे आलेले आहेत। पाऊल हेच असणार आहे, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून मी उठणार नाही। आमरण उपोषण असेल ते मरण उपोषण होऊ शकतो कदाचित, जर यांनी मागणी पूर्ण केली नाही तर, पण मी काय उठणार नाही इथून। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय अविनाश जाधव साहेबांचा विजय असो।